पिंजरा पिंजरा रे। तू सांगतोस ते सगळं खरं कशावरून? अक्का, माझ्यावर जर कोणी उपकार केले ना तर त्या माणसासाठी मी वाटेल ते करतो। अगं आनंदी, खरंच एवढ्या रात्री त्या वीरला भेटायला गेले, वाटलं तर खात्री करून घे ना। तू किती इमानदार आहेस हे मला चांगलंच माहिती आहे। अक्का, सतत असंच काहीतरी देत राहा। बघ बघ, सीबीआय सारखं काम करतो मी तुझ्यासाठी। मम्मा, त्या आनंदीला लाज वाटली पाहिजे आणि त्याहूनही जास्त बाबांना। नारायणी, बरोबर बोलतेय मी। सतत नुसती माझी आनंदी करत असाल तर त्यांनाच जाऊन विचारते, कुठे गेली तुमची लाडकी लेक? एका विवाहित पुरुषाबरोबर रात्री बेरात्री फिरताना तिला लाज नाही वाटत? नारायणी, स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेशील। त्या पोरीच्या विरुद्ध तू काहीही बोललीस ना तर तू तिच्यावर जळतेस असाच अर्थ काढतील सगळे। मम्मा, कोणाला काय वाटायचं ते वाटू दे, पण मला आयती संधी मिळाली ती मी सोडणार नाहीये। अशी संधी रोजच येते, पण कुठल्या संधीचं सोनं करून घ्यायचं असतं ते आपल्याला कळलं पाहिजे। म्हणजे नाही, कशाला अक्का? अगं आधीच तू दिलेलं खूप आहे शालिनीकडे। हा, नको, राहू दे। झालं बोलून? हे तुझ्यासाठी किंवा शालिनीसाठी नाहीये, हा आपला खानदानी दागिना आहे। सासूबाईंचा हार आहे हा मी असाच कारणाशिवाय बाहेर नाही काढलेला। आता तुम्ही दोघं बघाच मी याचा कसा वापर करून घेते ते। एवढं संग झालं वीर, तुम्हाला एक शब्द बी नाही सांगितलास। मी मुद्दामच बोललो नाही आनंदी, कारण मला तुला त्रास द्यायचा नव्हता। तुझ्या डोक्याला ऑलरेडी एवढे त्रास असतात आणि आईचं तुझ्याबद्दलचं हे मत सांगून मला तुझ्या डोक्याला ताप द्यायचा नव्हता। वीर, मी तुला आणि मला एक मानलंय, मग आपलं सुखदुःख वेगळं कसं असेल? आनंदी, तुला मी आवडतो हे मी माझं भाग्य समजतो, कारण माणसं सांभाळणारा माणूस आजपर्यंत पाहिलं नव्हतं मी। वीर, माझं कौतुक बास झालं। मला एवढंच कळतंय की तू तुझ्या आईशी असं वागायला नको होतंस। अरे काय बी झालं तरी त्या तुझ्या आई आहेत ना राजा। मला हिच्या कुणाला तरी आई म्हणून हाक मारण्यासाठी मी माझं पुरं आयुष्य घालवलंय वीर। माझ्या मोरा येणारी प्रत्येक बाईच्या चेहऱ्यात मी माझ्या आईचा चेहरा शोधत असते। आणि तो चेहरा मला ललिता काकूंच्यात सापडतो। त्यामुळं माझ्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं मला अजिबात आवडणार नाही।
हेच मी आईला सांगत होतो आनंदी, की आई तू समजतेस तशी माझी आनंदी नाहीये. बघ, त्यांना काय समजायचं त्यांना ते समजू दे, पण माझ्या पायी त्यांना काय बी बोलू नकस. आधीच या मुद्द्यावरून तात्यांनी त्यांचे लचकेच तोडले असते. ठीक आहे आनंदी, मी एक काम करतो, मी लगेचच आईला फोन करून तिची माफी मागतो. त्यापरीस घरी जाऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवून ये. ते पण करीन मी आनंदी, पण मला असं वाटतं आधी आईला फोन करतो म्हणजे तिला थोडं तरी बरं वाटेल. आनंदी, मगाशी बॅटरी लो होती, आता सेल स्विच ऑफ झालाय. तू तुझा मोबाईल आणलास? नाही रे, म्या नाही आणला. वीर, 10:30 वाजले. मी अर्धा तासात येते असं सांगूनच होते गोरख काकांना. माझं काही खरं नाही. आता त्यांनी सांगितलं होतं इकडनं निघताना फोन कर. आता ते कदाचित माझ्या फोनवर फोन करत असतील आणि नेमका माझा फोनही ऑफ आहे. माझं चुकलं, तुम्ही त्याला बोलून आला. आता डोळ्यात पाणी आणून का उपयोग आहे का? गेलं पोरगं घर सोडून. असं कसं मला न सांगता जाईल तो? अगं आता तूच त्याला घर सोडून त्याला भाग पाडला ना, पण आता स्वतःच रडतेस. आईला असं न सांगता जाईल का रे गजा? तरी मी तुम्हाला सांगत होतो, जे काय बोलायचं ते त्या गजाला बोला, त्याला काय फरक पडत नाही. ते नालायक आहे, पण ते पोरगं हळवय, त्याने तुमचं बोलणं मनावर घेतलंय. तुम्ही त्याला आधी घेऊन तर या, मी हात जोडून माफी मागल त्याची. मला नाही वाटत दादा परत येईल. नको नको ते बोललीस तू त्याला. त्या आनंदीबद्दल तर काय काय बोलत होतीस तू. मला धीर द्यायचं सोडून माझ्या जखमांवर मीठ चोळतोयस तू. हो आता बस करा, लावतो त्याला फोन. पण तू आल्यानंतर नारायणी पुराण गात बसू नका त्या समोर. काय झालंय? लागला फोन? चला लागल, शहाण्यानं फोन बंद करून ठेवलंय. अरे देवा, कुठल्या वयातल्या पोराला किती बोलायचं याचं जरा भान ठेवा. तात्या, काय दादानी काही बरं वाईट तर केलं नसेल ना स्वतःच्या जीवाचं? घरात प्रसंग काय बोलताय काय तुम्ही? अहो कोणीतरी जाऊन शोधून आणा ना त्याला. काय बोलवा ना, हे सगळं तुमच्यामुळे झालंय. तुम्हीच जबाबदार त्याला. मी सांगितलं ना, मी माफी मागन त्याची, पण आधी त्याला शोधून द्या ना. कसं बोलून आणणार? कुठं आहे ते तर कळलं पाहिजे. काय हा कोणाचा हार? कमाल करता तुम्ही. स्वतःच्या आईच्या गळ्यातला हार नाही ओळखतायत तुम्हाला. हो हा तर आपला खानदानी हार. लहानपणापासून आईच्या गळ्यात पाहत आलोय मी. आणि आपलं लग्न झालं तेव्हा घरातल्या सगळ्यांना बोलवून सगळ्यांसमोर तिने तो तुझ्या गळ्यात घातला होता. हो, खरं तर मला नारायणीच्या लग्नात तिच्या गळ्यात घालायचा होता हा हार. ज्या परिस्थितीत तिचं लग्न झालं तेव्हा सगळं राहूनच गेलं. असो, पण एक सांगू सरस्वती,
हा हार तुझ्याच गळ्यात जास्त शोभून दिसतो. काय बोलताय तुम्ही? आता असले हार गळ्यात घालून मिरवण्याचं वय नाही राहिलं माझं. पण खरंच सांगते, नारायणीला नाही देता आला हा हार मला. म्हणून आता असं वाटतंय की तुमच्या थोरल्या मुलीच्या लग्नात तिला देईन हा हार. काय म्हणालीस तू? हा हार तू आनंदीला देणारस? हो, अशा किती मुली आहेत नाही तर तुमच्या. आणि मी देईन म्हणजे मी नाही, तुम्ही द्या तुमच्या हाताने तिला. कारण गेल्या काही दिवसात आमच्या दोघींमध्ये जे काही झालंय त्यानंतर. नाही सरस्वती, तू कुठे काय वाईट काम करतेस? मी चांगलं काम करतेच आहे, पण समोरच्याने सुद्धा ते चांगल्या भावनेने घेतलं पाहिजे. मनापासून नारायणीला द्यायचा होता हो हार. पण काही हरकत नाही, आता आनंदीला देईन. आपली नारायणी खूप वेड्यासारखी वागली, खूप चुका केल्या तिने. पण मला खात्री आहे आनंदी चुका नाही करणार. सरस्वती, चुकतो तोच माणूस. फक्त आपण केलेल्या चुकांची आपल्याला लाज वाटली पाहिजे. आणि वेळ येईल तेव्हा आपला गुन्हा आपल्याला कबूल करता आला पाहिजे. ते नारायणी असो किंवा आनंदी, त्यांनी केलेल्या चुकांची कबुली त्यांना देता आलीच पाहिजे. मला तुमचा स्वभाव चांगलाच माहिती आहे. आनंदीने चूक केली तर तुम्ही तिला सुद्धा माफ करणार नाही, मला माहिती आहे. कधीच करणार नाही. कारण चूक ही चूकच असते, मग ती नारायणीने केलेली असू दे किंवा आनंदीने. आनंदी, माझ्या बाबांच्या नजरेतून आज तुला उतरवेनच. आणि बरोबरच वीरच्या घरात तुझ्या नावाने राडे नाही वाढवले ना, तर माझं नाव नारायणी शेलार नाही. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. बरं, नारायणीने आनंदीची माफी मागितली. त्या दोघींमधले संबंध आता सुधारले. आता मी सुद्धा स्वतःच्यात बदल करायचं म्हणते. मी आनंदीला जवळ करायचं ठरवलंय. सरस्वती, तू जर खरंच आनंदीशी अशी वागलीस ना, तर आपल्या त्यापुढे जन्मभर कधीच वाद होणार नाहीत बघ. खरं तर मी मध्ये बोलणं चुकीचं आहे. मला राहवत नाहीये. आनंदीला बोलू? अगं वेडाबाई, वाजलेत किती? एवढ्या उशिरापर्यंत ती जागी नसते तुझ्यासारखी. वेळेवर झोपली असेल, कळलं? सरस्वती, अशी दोघींमध्ये सारखी तुलना करणं बंद कर बरं. अगं, प्रत्येक माणसाचा एक एक स्वभाव असतो, तो माणूस त्यानुसार वागत असतो. तर आनंदी कधीच चुकत नाही, कारण तिच्यावर वेगळे संस्कार झालेत. मलाही आता बघायचंच आहे की त्या तमास गिरणीवर नक्की कोणते संस्कार झालेत. मामा, कसला विचार करतेस? आनंदीला बोलवू का? हो, जा. एक मिनिट. ती झोपली असेल तर तिला उठवू नकोस. काय? हो. तुम्ही झोपायच्या आधीची औषधं घेतलीत का? नाही घेतली. घेणार होतो तेवढंच तुम्ही आलात.
तुम्ही बसा, मी आणते. आनंदी, माझ्या बाबांच्या नजरेतून आज तुला उतरवेनच. आणि बरोबरच वीरच्या घरात तुझ्या नावाने राडे नाही वाढवले ना, तर माझं नाव नारायणी शेलार नाही. हॅलो सासूबाई, नारायणी बोलतेय. माफ करा एवढ्या रात्री फोन केला, पण थोडंसं महत्वाचं बोलायचं होतं. वीर बद्दलच बोलायचं होतं. कसं बोलू? जाऊ द्या, सांगतेच तुम्हाला सगळं. चिरंजीवचा फोन पण लागत नाही, घेतले कशाला फोन तेही कळत नाही. बोलायचं ना. हो गजेश शेठ, इथं पोराचा नाही पत्ता, आणि ही तिकडे कोणाशी बोलते तुमची मातुश्री? माहित नाही. काय माहित नाही तर माहिती करून घ्या की. अरे तशी बाजूला जाऊन बोलतीये म्हणजे नक्की नारायणी किंवा अक्काशी बोलत असणार. मी बघते काय ते. हो ऋषी, कोणाशी बोलताय? अहो, पोराचा पत्त्या लागलाय. काय फोन आला होता का त्याचा? नाही, त्याचा नव्हता, पण तो देवळात आहे आणि त्या महामाये बरोबर आहे. आता ती नारायणी काय करते त्याच्याबरोबर तिकडं? नारायणी नाव मग आनंदी. आता आमची सुनबाई होय, मग काळजी करण्याचं काही बी कारण नाही. अहो, काळजी करायचं कसं कारण नाही? उद्या तमाशातले ढोलकी पडवायला लावाल तेव्हा कळेल तुम्हाला. चला लवकर निघूया. चला लवकर कुठं निघूया? तुम्ही थांबा इकडं. हो गजू शेठ, काय किशात मध्ये हात घालून उभा आहे. चला तिकडं, तुमची गाडी काढा. चला, हा पावलं उचला पाठापाठ. अरे देवा. अहो, हे वयच असं असतं. आता काही पोरींना त्यांचं तारुण्य नाही जपतायत, त्याला कोण काय करणार? पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. काय सांगतेस तू नारायणी? त्याशी न सांगता जाईलच कशी? मलाही याचंच आश्चर्य वाटते की ती न सांगता कशी काय गेली. आणि मला कळलं की ती 7 वाजताच घराच्या बाहेर पडली. 7 वाजतापासून गेली आणि अजून आलेली नाहीये. वाटेल ते बोलू नकोस नारायणी, ती इथेच असेल कुठेतरी. इथेच कुठेतरी म्हणजे कुठे? सरस्वती, तू तिची बाजू घेऊ नकोस. खरं तर मला थोडीशी माहिती कळली आहे, पण तुम्हाला कसं सांगावं कळतच नाहीये. अगं आता नारायणी, यांचा जीव टांगणीला लागलाय. सांग ना, तुला काय माहितीये? अगं, मला आताच सासूबाईंचा फोन आला होता. त्या म्हणत होते की आनंदी नटून थटून घरी आली होती, म्हणे साडी वगैरे नेसली होती ती. अगं, अहो ऐकताय का? म्हणजे आनंदी जर का हिच्या सासरी गेली असेल तर मग काळजी करायची काही गरजच नाहीये. काळजीपोटीच फोन केला होता त्यांनी. त्या म्हणत होत्या की ती घरी आली आणि वीरला कुठेतरी बाहेर घेऊन गेली. अजून त्यांचा पत्ता नाहीये. वीरचा फोन पण लागत नाहीये. सगळं काय प्रकार आहे? आनंदी नक्की गेलीये कुठे आणि कोणालाच कसं माहित नाहीये? बाहेर कळलं तर लोक काय म्हणतील? सासूबाई पण हेच म्हणत होत्या की माझा मुलगा तर पुरुष आहे, पण शेलारांच्या मुलीने काही अक्कल गहाण ठेवली का? काय? तुम्ही हिच्यावर चिडू नका. अहो, हे हिचे शब्द नाही आहेत. ललिताने जे काही सांगितलं ते ती फक्त आपल्याला सांगते, एवढंच. त्या ललिताला सुद्धा कुणासमोर काय बोलायचं काही कळत नाही. ती बोलणारच ग, ती मुलाची आई आहे. आपल्या मुलीला अक्कल नको? सासूबाई पण असंच काहीतरी म्हणत होत्या. बापाचं जर धाक असता तर आजी वेळच आली नसती, पण काय करणार ना, बापच या वयात भेटले तर कसा धाक असणार? नारायणी, तुला सुद्धा कळत नाही का ग? त्या ललिताने बोललेलं वाक्य इथे सांगायची काही गरज आहे? आता तिने सांगितलं नाही तरी आज ना उद्या कुठून तरी कानावर येणारच की. पण मी काय म्हणते,
ती पोरगी दर वेळेला घराबाहेर जाताना तुम्हाला सांगून जाते की नाही? अहो आज सुद्धा सांगून गेली असेल. जरा बघा ना. तुम्हाला संध्याकाळी 7 वाजता सांगितलेली गोष्ट 11 वाजता मी कशी विसरीन सरस्वती? नाही, पण तिने कुणाला तरी काहीतरी नक्की. गोरख काकाला सांगून गेले ती, म्हणजे असं सासूबाईंनीच मला सांगितलं. अरे आत्ता सांगतेस तू? त्या गोरखला काय वेळ लागलाय का? जा आत्ताच्या आत्ता बोलवून आण त्याला इथे. एक मिनिट. एक मिनिट. आम्ही दोघी इथून जातो, मग तुम्ही गोरखला बोलवा, त्याच्याशी काय बोलायचं ते बोला. त्यांनी आम्हाला इथे पाहिलं ना तर त्याला वाटेल की आम्हीच तुमचे कान भरले. पण मी खरंच सांगते, आम्ही इथे चांगल्या हेतूने आलो होतो. इथे आलो आम्ही आणि त्या पोरीने वेगळंच काहीतरी करून ठेवलं. नाही, आता मात्र मी तिला माफ करणार नाही. तुम्ही डोक्यात राग घालू नका. अहो हे वयच असं असतं. आता काही पोरींना त्यांचं तारुण्य नाही जपतायत, त्याला कोण काय करणार. पिंजरा